सम्यक म्यो सम्यक म्यो. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. याला आणि इकडे ती उमेदवारीची लिस्ट, माझं नाव जरी आलं असेल ते इकडे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक व्यक्ती त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यांनी स्वतःला आमदार समजावं, त्यांनी स्वतःला ह्या लढ्यात आपण आमदार आहोत असं समजून बाहेर पडावं आणि आपल्याला हा लढा जिंकायचाच आहे हे मनात ठेवून कामाला लागावं. इथे जमलेली गर्दी ही महायुतीच्या विजयाच्या संकल्प रॅलीसाठी आलेली आहे. इकडे तुम्ही सर्व जे इथे उपस्थित आहात, महिला आहेत, पुरुष आहेत, ज्येष्ठ आहेत, युवक आहेत, हे सर्व माझ्या कुटुंबातले इकडे मला आशीर्वाद द्यायला आले. इतके सारे लोक बघून खरंच मला माझं भावूक झालेले की आज मला विश्वास होत नाही की हा भोकर मतदारसंघ जे मी मागच्या कितीतरी दिवसापासून पाहते, साहेबांसोबत आलेले, चव्हाण साहेबांसोबत आलेले, शंकरराव चव्हाण साहेबांसोबत आलेले आणि आज मी आपल्या सेवेत इकडे हजर झालेले, ते माझ्या मनात भावना वेगळे आलेले आणि खरंच हे लोकांचं प्रेम पाहून मला सुद्धा माझं मन भरून आलेलं आहे. ही गर्दी इकडे जमलेली तर भोकर मतदारसंघातली जी तुमची लेक आहे, जी तुमची नात आहे, जी तुमची ताई आहे, तिची इकडे तुम्ही सर्व आशीर्वाद द्यायला आलेले. जाहीर झाली आपली उमेदवारी आणि तेव्हा बरेच TV रिपोर्टर आले आणि त्यांनी मला विचारलं की आईवडिलांनी काही टिप दिलेत का, राजकारण कसं करायचं त्याचे काही टिप्स दिलेत. तर मी तर म्हणलं नाही बाबा, राजकारणात देण्याचे टिप्स त्यांनी माझ्या अजिबात दिलेले नाही आहेत. मला तर त्यांनी जगणं शिकवलेलं आहे, चांगले संस्कार दिलेले आहेत, आईवडिलांची सेवा करण्याचे संस्कार दिलेले आहेत, लोकांची सेवा करण्याचे संस्कार दिलेले आहेत, लोकांना खरं बोलून त्यांची मदत करण्याचे संस्कार दिलेले आहेत, खोटं बोलून कधी फसवायचं कोणाला नाही हे संस्कार दिलेले आहेत. त्यामुळे मी कुठल्याही मैदानात असो, कुठल्याही क्षेत्रात असो, मी वकिली केलं. माझ्या आजोबासारखं मी वकिली केलं. लहानपणी गावोगावी फिरताना आजोबांचा हात धरून आम्ही जायचो, फिरायचो, नानांना बघायचो आणि एवढे सगळे लोक नानांना येऊन भेटायचे, त्यांची अडीअडचणी सांगायचे, त्यांचं कसं मदत करू शकू, नानांची ही भावना पाहिली. आणि एक दिवस आम्ही स्वतः नानांना विचारलं की नाना तुम्ही एवढे मोठे कसे झाले, तुमचं नाव एवढं महत्त्वाचं कसं झालं. तर नानांनी सुद्धा माझ्या बहिणीला मला सांगितलं की मी सुद्धा एका सामान्य शेतकरीचा मुलगा होतो. सामान्य शेतकरीच्या मुलांनी शिक्षणावर भर घातलं, शिक्षणावर भर घालून लहान लहान लेकरांची ट्युशन घेऊन जे पैसे त्यांनी कमवले त्या पैशातून त्यांनी वकिलीचा अभ्यास केलं आणि त्यानंतर ते राजकारणात आले. त्यानंतर त्या दिवशीनंतर मी आणि माझ्या बहिणींनी दोघांनी ठरवलं की आम्ही वकिलीचा अभ्यास करून इकडे आपल्या भोकर मतदारसंघाच्या लोकांच्या सेवेत हजर राहणार आणि मुंबईच्या हायकोर्टात थोडे दिवस तिकडे अनुभव सुद्धा घेतलेले आहे, काम सुद्धा केलेलं आहे. स्वतःच्या पायावर उभं राहायला माझ्या आईवडिलांनी मला शिकवलंय आणि तिकडे मेहनत करावं लागते. 12-12 तास वकील असलेला मेहनत करावं लागते. ती मेहनत करून आज मी तयार झालेले आपल्या सर्वांची सेवेत इकडे हजर राहायला. मला अभिमान आहे मी शंकरराव चव्हाण साहेबांची नात आहे. मला अभिमान आहे मी अशोकराव चव्हाण आणि अमिता भाभी यांची मुलगी आहे. कारण मागचे कितीतरी वर्ष आमचं परिवार हे लोकांच्या सेवेत हजर राहिलेले आहेत. लोकांसाठी 18-18 तास कामं केलेले आहेत, रात्री अवरात्री फोन आलेले आहेत आणि ते प्रत्येक फोन उचललेले आहेत. लोकांच्या सेवेत आमचं परिवार इकडे हजर राहिलेले आहे. आणि ही इकडे पुढे बसलेली जनता आहे ना, ते ह्या जनतेनेच उत्तर दिलेलं आहे की त्यांचं प्रेम आमच्या परिवारावर नेहमी राहणार. हे बघून आज मला सुद्धा हिंमत भेटते, मला सुद्धा ताकद भेटते. कारण शंकरराव चव्हाण साहेबांची एवढे मोठे कामं आहेत. मराठवाड्याला त्यांनी पाणी आणलं, अशोकराव चव्हाण साहेबांनी रस्ते बिल्ड केले, प्रशासकीय इमारती बिल्ड केले, आपल्याकडे वेगळे वेगळे चांगले नवीन उपक्रम चालू केले. ह्या दोघांचं मी कष्ट पाहिलेलं आहे, माझ्या आईचं कष्ट पाहिलेलं आहे. आम्ही लहान होतो, आई इथे मतदारसंघात असायची, आमच्या परीक्षा असायचे, आई इथे मतदारसंघात असायची. कारण त्यांना माहिती आहे आपली जनतेची सेवा पहिले येते मग तिचं लेकरू. पण हा लेकरू आपल्या जनतेच्या सेवेत हजर झाला.
देवाने मला सुद्धा बुद्धी दिली आहे. देवाने मला एक वेगळं व्यक्ती बनवलेलं आहे. मी माझ्या आईवडिलांची मुलगी, पण माझे सुद्धा काही विचार आहेत. मी सुद्धा भोकरचा विकास तर झालेलाच आहे, पण अजून विकास करायचं ह्याच्यात माझं स्वप्न खूप मोठं आहे. भोकरसाठी बरेच काही गोष्ट करायचे. प्रत्येक क्षेत्रात मला मदत करायची आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात मला मदत करायची आहे. महिलांना मला मदत करायची आहे. बचत गटच्या महिलांना मला मदत करायची आहे. दरवर्षी आम्ही कुसुम महोत्सव म्हणून मोठा एक कार्यक्रम घेतो. तिकडे बचत गटच्या महिलांना एक प्लॅटफॉर्म देतो की ते त्यांचं प्रदर्शन, त्यांचं काय सामान ते विकतात, हे सगळ्या गोष्टीचं प्लॅटफॉर्म आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो. तसंच शिक्षणासाठी मला प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळेला मदत करायची आहे की कुठे त्या देशाच्या भविष्याला धक्का बसू नये. त्यामुळे ही तुमची भोकरची मुलगी तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळेला सुद्धा लक्ष ठेवेल. तसंच महिलांसाठी, युवकांसाठी एक तरुण असून एक तरुणाची मदत करायची इच्छा ठेवते. बरेच गावात फिरताना तरुणांचे प्रश्न असतात की आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या. रोजगारासाठी काय करायला पाहिजे? तर आमचे विचार बरेच काही आमचे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांच्याबरोबर झाले. आई वडिलांबरोबर बसले मी आणि त्यांना विचारलं की आपण रोजगारासाठी काय करायला पाहिजे. तर त्या निर्णयावर आम्ही आलो की पुढच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात आम्ही भव्य दिव्य रोजगार मेळावे सुद्धा घेणार आहोत. आता त्याला एवढं उशीर का होतोय? फेब्रुवारी-मार्च महिन्यात आपण रोजगार मेळावे ह्या गोष्टीसाठी घेणार आहोत की आता बरेच कंपनीज बरोबर आमचे प्रयत्न चालू आहेत. आम्ही बोलतोय की रोजगार कसं उपलब्ध करून द्यायचे प्रयत्न चालतोय. त्यामुळे पुढच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात युवकांसाठी सुद्धा मला काम करायचं आहे. आपल्या सरकारने, आपले लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी चांगले निर्णय घेतलेले. महायुतीच्या सरकारने चांगले निर्णय घेतलेले. आपल्याकडे बरेच योजना आलेले आहेत. सर्वात जास्त माझ्या इकडे मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी, आवाज उद्या ऐकले, मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना, श्रावणबाळ योजना आणली. युवकांसाठी प्रशिक्षण आणलं. शेतकऱ्यांसाठी बळीराजा योजना आणली. वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या आरोग्यासाठी मदत केलेली आहे. विश्वकर्मा योजना आणली. हे सगळे चांगले योजना आपल्याला टिकवायचे. आपल्याला हे सगळे योजना पुढे सुद्धा पाहिजे. त्यामुळे आपल्याला मत कोणाला? महायुतीच्या सरकारमधले भोकर मतदारसंघातलं कमळ ह्या निशाणीवर आपल्याला मत द्यायचंय. खूप सारे योजना सरकारने चांगले निर्णय घेतले आणि ह्या गोष्टीवर लोक विरोधी पक्षातले नाराज आहेत. दिशाभूल व्हायचं नाही. ते आपल्याला येतील, गप्पा मारतील, खूप काही गोष्ट सांगतील. दिशाभूल व्हायचं अजिबात नाही. आपल्याला माहिती आहे आपला विश्वास अशोकराव चव्हाण साहेबांवर आहे, अमिता भाभींवर आहे आणि तोच विश्वास माझ्यावर सुद्धा तुम्ही दिलेला आहे. हे 2 महिने प्रचारात जेव्हा मी फिरलेलो आहे मला तो प्रतिसाद आपल्याकडनं दिसलेला आहे. माझी काम करण्याची एक सकारात्मकता भावना आहे की पॉझिटिव्हली मला सगळं काम करायचं, सर्व समाजांना मदत करायची, सगळ्यांना मदत करायचं आहे आणि ते आमच्या परिवाराने केलेलं आहे, आजपर्यंत केलेलं आहे. त्याच्यात काही दोमत नाही आहे. आज आपण इकडे नुसतं एवढी विनंती करायला आलेलो आहोत की आपल्याला आता लोकसभेची निवडणूक सुद्धा पोटनिवडणूक लागलेली आहे, विधानसभेची सुद्धा निवडणूक लागलेली आहे. मी इथे विनंती करायला आले की आपल्या हक्काचा आमदार, आपला हक्काचा खासदार तुम्ही निवडून आणा. विकास डबल करायची आमची जिम्मेदारी. साहेबांनी भरपूर विकास केलेले आहेत, त्याचे काही यादी दाखवायला किंवा सांगायची गरज नाही. येताना जाताना आपल्याला सगळं दिसतं. पण माझ्यावर सुद्धा तुम्ही थोडा विश्वास ठेवा. कारण काय लेख मी असेल अशोकराव चव्हाण साहेब, अमिता भाभींची, पण खरी म्हणून आज भोकरची मुलगी झाली आहे. आज भोकर मतदारसंघातली नात, ताई आणि मुलगी म्हणून मी आज आपल्या सेवेत हजर राहणार आहे. एवढीच विनंती करते की आता निवडणुकांचा शंका वाजलेला आहे. तुम्ही सर्व माझ्यासोबत मैदानात उतरा आणि दाखवून द्या भाजपाची ताकद काय, महायुतीची सरकारची ताकद काय. येणार की नाही? घोषणा द्यायची का? हर हर महादेव, हर हर महादेव. मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.